सलाम, नमस्ते. माणसं जोडली पाहिजे या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी पैगंबर शेख आपल्या सर्वांचं स्वागत करतो. काही दिवसांपूर्वीच सोलापूर या जिल्ह्यामध्ये हैदराबादच्या गोशामल या विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे आमदार राजा सिंह यांचं भाषण झालं. हिंदू आक्रोश मोर्चा जो आहे तो सोलापूरमध्ये निघाला होता आणि त्या मोर्चामध्ये जे आहे ते राजा सिंह यांचं भाषण झालं. सर्वात विशेष तर मला या बाबीचं वाटतं की राज्यामध्ये भाजपचं सरकार आहे, केंद्रामध्ये भाजपचं सरकार आहे आणि याच भाजपच्या सरकारचे एक आमदार, दुसऱ्या राज्याचे आमदार हे महाराष्ट्रामध्ये एका जिल्ह्यामध्ये येतात आणि हिंदू आक्रोश मोर्चा काढतात. मला यांच्या बुद्धीची, यांच्या विचारांची आणि यांच्या कृतीची जी आहे ती खरे तर कीव येते. याच्या मागचं कारण हे आहे की सरकार तुमचं आहे. तुम्ही या सरकारमधल्या संबंधित विषय, तुमचे काहीही प्रश्न, मुद्दे असतील तर त्या विभागाच्या मंत्र्यांची, अधिकाऱ्यांची, प्रशासन तुमचं आहे, त्यांना भेटायचं. तर ते सोडलंय आणि तुम्ही मोर्चे घेताय, हिंदू आक्रोश मोर्चे घेताय. तुम्ही त्या मोर्चांमधून हिंदूंना जागे व्हायला सांगताय. मला हा प्रश्न पडतोय की हिंदूंनी नक्की आता किती जागं व्हायचंय? हिंदूंनी तुम्हाला राज्याची सत्ता दिलेली आहे. हिंदूंनी तुम्हाला केंद्रामध्ये जे आहे ते बहुमत दिलेलं आहे आणि त्या पाशवी बहुमताच्या आधारावर तुम्ही जे आहे ते सरकार चालवत आहात आणि एवढं सगळ्या गोष्टी हिंदूंनी जे आहे ते भाजपसाठी केल्यानंतर देखील भाजपचेच असे आमदार जे आहे ते WWE सुपरस्टार जसे रिंगमध्ये भाषण करतात सुक्क बिस्किट खाऊन, त्या पद्धतीचा आवाज काढून जे आहे ते भाषण सभेमध्ये करतात आणि हिंदू बांधवांच्या ज्या आहेत त्या भावना पेटवण्याचा किंवा त्यांना चिथावणी देण्याचा जे आहे, त्यांना भडकवण्याचा जो आहे तो प्रयत्न करतात. ही जी गोष्ट आहे ही महाराष्ट्रासाठीच नाही, ही देशासाठी लाजिरवाणी आहे आणि या गोष्टीचा कुठेतरी जो आहे तो हिंदू जनांनी जो आहे तो विचार केला पाहिजे. कारण तुमच्याच बहुमताच्या आधारावर हे जे सरकार आहे, राज्याचं असेल, हे केंद्राचं असेल, हे उभं आहे आणि एवढं उभं केलेलं सरकार देखील, एवढी तुम्ही तुमची जबाबदारी पार पाडून देखील जे आहे परत तुम्हाला जे आहे ते मूर्खात काढण्याचा जो आहे तो धंदा या लोकांनी लावलेला आहे आणि हे प्रयत्न कुठेतरी हाणून पाडणं खूप जास्त गरजेचं आहे असं मला वाटतं. राजा सिंह यांनी भली मोठी 2-4 जी आहेत ती कागद त्यांनी घेऊन आले आणि एखाद्या सभेमध्ये काहीतरी मुल्ला, लांड्या, जिहादी वगैरे असं म्हणता तुम्ही, म्हणजे काय तुम्ही काहीतरी खूप मोठे तीर मारताय अशातला काहीतरी भाग नाहीये. पाशवी बहुमतावर ज्यावेळेस सरकार येतं त्या सरकारमधले आमदार कशा पद्धतीनं वागतात या देशामध्ये, या राज्यामध्ये, याचं जगामध्ये जे आहे ते उदाहरण तुम्ही देताय, याबद्दल सगळ्यात अगोदर जे आहे मी आपले धन्यवाद मानतो. आणि जो वर्ग कमजोर आहे त्या वर्गाच्या विरोधामध्ये उघड सभांमधून तुम्ही अशा पद्धतीनं भाषण करताय, ह्याच्यामध्ये काहीतरी खूप मोठं हिमतीचं काम तुम्ही करताय अशातला काही भाग नाही. लाजिरवाणी गोष्ट तर ही आहे की जो सोलापूर जिल्हा आहे त्या सोलापूर जिल्ह्याची आणि सोलापूर शहराची ओळख जी आहे ती स्वातंत्र्य वीरांचा जिल्हा, क्रांतिकारकांचा जिल्हा अशी ज्यांची ओळख आहे. आणि विशेष वाटतं की आपली संस्कृती जी आहे ती इतकी ढासळलेली आहे का की ज्या जिल्ह्यामधून अब्दुल रसूल कुर्बान हुसेन या 22 वर्षीय स्वातंत्र्य सैनिकाने देश स्वतंत्र व्हावा म्हणून 12 जानेवारी 1931 ला फासावर जाऊन जे आहे ते शहीद झाले आणि त्याच जिल्ह्यामध्ये एक 45 वर्षाचा भाजपचा आमदार या ठिकाणी जे आहे येऊन सभेमधून लोकांना राष्ट्रभक्ती, देशभक्ती शिकवतो. ही लाजिरवाणी गोष्ट आहे. म्हणजे 22व्या वर्षी देश स्वतंत्र होण्यासाठी बलिदान देणारे अब्दुल रसूल कुर्बान हुसेन असतील आणि त्यांच्या सोबतच मल्लप्पा धनशेट्टी असतील, श्रीकृष्ण सारडा असतील, जगन्नाथ शिंदे असतील, या चारही महापुरुषांचं जे आहे ते स्मारक सोलापूरमध्ये आहे. आणि असं सर्व धर्मीयांनी मिळून हा देश स्वतंत्र व्हावा म्हणून प्रयत्न केला त्याच जिल्ह्यामध्ये.
अशा पद्धतीची भाषणं जी आहेत, तो तिथला युवक, तिथला तरुण जो तिथली खरंच संस्कृती विसरलाय का, हा प्रश्न मला पडतो. तो त्या ठिकाणी टाळ्या आणि शिट्ट्या जे आहे ते वाजवतो, जोराजोरात ओरडतो. त्याच्याही पलीकडे जाऊन काही दुकानांवर जी आहे ती दगडफेक झाली. त्याच्यानंतर ज्यांनी दगडफेक केली त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले, त्यांना अटक देखील झाली. एवढंच काय, तर जे भाषण राजा सिंह आणि नितेश राणे यांनी त्या ठिकाणी केलं, त्या भाषणानंतर त्यांच्यावर देखील गुन्हे दाखल झालेले आहेत. याचाच अर्थ जो काही मोर्चा निघाला, त्या मोर्चामध्ये ज्या काही गोष्टी घडल्या, जी दगडफेक घडली, ते तर असंवैधानिकच आहे. हिंसक कुठल्याही गोष्टीला, कुठल्याही कृतीला समर्थनच नाही. मात्र ज्या गोष्टी राजा सिंह आपल्या भाषणातून बोलले, नितेश राणे आपल्या भाषणातून बोलले, त्या देखील असंवैधानिक आणि बेकायदेशीर होत्या. त्याच्याचमुळे त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले. आणि ते गुन्हे देखील कोणाच्या कार्यकाळामध्ये दाखल होतात, कोणाच्या प्रशासनामध्ये दाखल होतात, ज्यावेळी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत आणि या राज्याचे जे मुख्यमंत्री आहेत ते एकनाथ शिंदे आहेत. त्यांच्याच काळामध्ये त्यांच्याच सरकारमधल्या दुसऱ्या राज्याच्या एका आमदारावर आणि महाराष्ट्र राज्यातल्या एका आमदारावर गुन्हे दाखल होतात. ते का होतात? कारण या गोष्टीच बेकायदेशीर आहेत. या देखील गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजे. आज राजा सिंह यांनी ज्या काही गोष्टी मांडल्या, त्या गोष्टीचं मला खंडन करायचंय. तुम्ही टेक्निकली जे आहे ते बोलण्यासाठी आणि टेक्निकली जे आहे ते मुलांना, युवकांना जे आहे ते तयार होण्यासाठी तुम्ही सांगताय, तर त्यांना थोडंसं नॉलेज देखील द्या तुम्ही, व्यवस्थित नॉलेज द्या तुम्ही. आज तुम्ही सरकारमध्ये आहात तर तुमची जबाबदारी जी आहे, जे सरकारमध्ये लोक नाहीत त्यांच्यापेक्षा जास्त आहे. जर सरकारमध्ये असून देखील तुम्हाला जर या देशातील बहुसंख्य समाजाला हिंसक बनवणं गरजेचं पडतंय, तर हा तुमचा नाकर्तेपणा आहे. सगळ्यात पहिली गोष्ट तर काय आहे, की वक्फ बोर्डाविषयी जे आहेत त्यांनी बऱ्याच गोष्टी सांगितल्या. वक्फ बोर्डाच्या जमिनी कुठे आहेत, वक्फ बोर्डाचे 10 लाख एकर जे आहे ते क्षेत्र आहे देशभरामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये जे आहे ते 1 लाख एकर क्षेत्र आहे. मी राजा सिंह यांचे मनापासून धन्यवाद मानतो, की तुम्ही वक्फ बोर्डाच्या किती जमिनी आहेत आणि काय क्षेत्र आहे, कुठल्या शहरामध्ये किती क्षेत्र आहे, हे तुम्ही इथल्या हिंदू बांधवांनाच नाही तर इथल्या मुस्लिमांना देखील सांगितलं. त्याबद्दल मी सर्वात पहिल्यांदा तुमचे आभार मानतो. कारण आम्हाला देखील माहित नव्हतं, की एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे ते क्षेत्र जे आहे वक्फ बोर्डाचं महाराष्ट्रामध्ये किंवा इतर महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये आहे, हे इथल्या बहुतांश मुसलमानांना देखील माहिती नाही. का माहिती नाहीये? ही शोकांतिका आहे, मोठी शोकांतिका आहे. याच्यामध्ये फेल्युअर जे आहे ते वक्फ बोर्डाचं आहे. वक्फ बोर्डमध्ये असलेल्या, तुम्ही सांगत असलेल्या मुसलमानांचा तो दोष आहे, 100% आहे. परंतु ज्या गोष्टी तुम्ही उघड सभांमधून बोलत होता काही, त्या गोष्टी परिपूर्णपणे चुकीच्या होत्या. वक्फ बोर्ड जे आहे ते कुठल्याही जमिनीवर दावा ठोकू शकत नाही. जर असं असतं तर वक्फ बोर्डाने अख्ख्या देशावर दावा ठोकला असता. वक्फ बोर्ड जे आहे ते कुठलीही जमीन वक्फ बोर्डाची आहे असं वाटलं तरच त्या गोष्टीवर दावा ठोकू शकतो. आणि त्या गोष्टीवर दावा केल्यानंतर देखील त्या जमीन मालकांना ती जमीन त्यांची आहे हे दाखवण्यासाठी त्यांना सबळ पुरावे देण्याचा अधिकार कोर्टाने दिलेला आहे. आणि तो संवैधानिक अधिकार आहे. त्याच्यामध्ये प्रॉब्लेम काय आहे? आता हा विषय फक्त वक्फ बोर्डाशी रिलेटेड आहे का? आपल्या महाराष्ट्रामध्ये देवस्थान कायदा देखील आहे. त्या देवस्थानच्या जमिनी नाहीयेत का? त्या जमिनींवरती वादविवाद नाहीयेत का? देवस्थानच्या जमिनी सोडा, कोणाच्या वैयक्तिक जरी जमिनी असतील, हे राजसिंह जे एवढे उघड सभांमधून जोरजोराने बोंबा मारतात, त्यांच्या जमिनी नाहीत का? गोशा महलमध्ये, त्यांच्या मतदारसंघामध्ये त्यांच्या जमिनींचे व्यवहार होत नाहीत का? त्यांची कितीतरी कोर्टामध्ये प्रकरणं चालू असतील. नितेश राणे आहेत, त्यांची कितीतरी जागांवरून कोर्टांमध्ये प्रकरणं चालू असतील, काही ठिकाणी वादविवाद चालू असतील. मग या गोष्टी ज्या आहेत, या गोष्टी सामान्य आहेत, की कुठल्या जमिनीविषयी काहीतरी वादविवाद असणे, या गोष्टी सामान्य आहेत. बरं, हे वक्फ बोर्डाचे विषय सोडून द्या तुम्ही. सामान्य माणसांचे देखील वेगवेगळ्या ठिकाणी जमिनींवरून, घराघरांमध्ये शेतीच्या जमिनींवरून वादविवाद आहे. आता ह्या सगळ्या गोष्टींना तुम्ही काय करणार? मग काय एका भावाला दुसऱ्या भावाच्या विरोधामध्ये तुम्ही भडकवणार? या गोष्टी कायद्याच्या चौकटीमध्ये आहेत आणि कायद्याच्या चौकटीमध्येच राहून ज्या आहेत त्या गोष्टी ज्या आहेत त्या सॉल्व्ह केल्या पाहिजे. त्याच्याही पलीकडे जाऊन राजा सिंह यांनी माहिती दिली, की
देशामध्ये जे आहे ते सगळ्यात पहिली जी जागा आहे ती डिफेन्सची आहे. त्याच्यानंतर रेल्वेची जागा आहे आणि तिसरी जी जागा आहे ती वक्फ बोर्डाची आहे. ते इथे चुकलेले आहेत. सगळ्यात पहिली जी जागा आहे ती भारत सरकारची आहे. भारत सरकारच्या अधीन जे आहे ते डिफेन्स येतं आणि त्याच्यानंतर येतं रेल्वे. रेल्वे नंतर म्हणजे हे भारत सरकारच्या जागा झाल्या. या दोन्ही जागा भारत सरकारच्या झाल्या आणि भारत सरकारच्या नंतर जर 2 नंबरला कोणाच्या जागा या देशामध्ये आहेत, तर त्या आहेत कॅथलिक चर्चच्या जागा. आणि त्या जागा देखील ज्या आहेत त्या कशा पद्धतीने आलेल्या आहेत, ज्यावेळेस ब्रिटिश या देशामध्ये आले, ब्रिटिशांनी जे आहे ते वेगवेगळ्या ठिकाणी युद्ध केले आणि युद्ध केल्यानंतर जे आहे ते जागा वगैरे जे आहेत ते जिंकले आणि त्या जागा ज्या आहेत ते त्यांनी कॅथलिक चर्चला दिल्या. त्याच्यामुळे जे आहेत ते त्यांच्याही जागा आहेत. आणि ज्या गोष्टी राजा सिंह यांनी वक्फ बोर्डाविषयी सांगितलं की पाकिस्तानमधून हे जे काही नागरिक स्थलांतरित झाले आणि त्याच्यानंतर ज्या काही जागा इथे राहिल्या त्या जागा ज्या आहेत त्या वक्फ बोर्डच्या अधीन करण्यात आला. हे अर्धवट नॉलेज जे आहे त्यांनी दिलेलं आहे. मुळात जो लेख त्यांनी वाचला ते मोहन देशमुख, ते देखील माझे मित्र आहेत. त्यांनी तो लेख लिहिला. वैचारिक वाद नक्कीच असतील, मतभेद नक्कीच असतील. मात्र तुम्ही त्यांचा जो लेख वगैरे वाचून दाखवला ते काय तुमचं नॉलेज नाहीये, ते नॉलेज दुसऱ्यांनी तुम्हाला दिलेलं. तुम्हाला खूप काहीतरी नॉलेज तुम्ही घेऊन आलात सभेमध्ये, असं काहीतरी दाखवू नका. ते नॉलेज देखील दुसऱ्या व्यक्तीचं आहे. ते नॉलेज तुम्ही त्या ठिकाणी येऊन सांगितलं, एवढाच विषय आहे. तुम्ही काय त्याच्यामध्ये रिसर्च अँड डेव्हलपमेंट वगैरे काही केलेलं नाहीये. तर ते जे काही तुम्ही सांगत होतात की पाकिस्तानमध्ये इथून जे काही नागरिक गेले आणि त्या नागरिकांना जे स्थलांतर झाले त्यांची जे काही जागा राहिल्या त्या वक्फ बोर्डच्या ह्याच्यामध्ये राहिल्या, तर हे पण तुम्ही अर्धवट सांगताय. इथे जे आहे मोगलांची राजवट गेली 600-700 वर्ष मोगलांची राजवट होती. वेगवेगळ्या ठिकाणी मोगलांनी ज्या आहेत त्या जमिनी फक्त दरगाहांना, मशिदींना दिलेल्या नाहीत, तर इथे जमिनी या मंदिरांना देखील दिलेल्या आहेत मोगलांनी. बरं, या जमिनी फक्त मोगलांनीच दिलेल्या आहेत का? तर नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात देखील आणि वेगवेगळ्या ठिकाणी जे हिंदू राजे होते त्यांनी देखील ज्या आहेत त्या जमिनी दरगाहांना, मशिदींना, मंदिरांना दिलेल्या आहेत. आणि त्या ज्या जमिनी आहेत त्या देखील जमिनी ह्या वक्फ बोर्डच्या अधीन आलेल्या आहेत, ज्या जमिनी मशिदींच्या आणि दरगाहांच्या आहेत. तर हे जे काही त्यांनी सांगितलेलं आहे की इथून नागरिक जे पाकिस्तानमधून गेले आणि मग त्यांच्या ज्या जमिनी आहेत त्या जमिनी, मग पाकिस्तानमधून नागरिक जे गेलेले होते ते गेल्यानंतर देखील जे आहेत ते तुम्ही जे काही सांगता की मग ती जमीन काय वाढत गेली का वक्फ बोर्डची पाकिस्तानमधून इथून नागरिक गेल्यानंतर देखील? तर हे जे काही तुम्ही सांगताय या सगळ्या गोष्टी खोट्या आहेत. असा कुठलाही प्रकार जो आहे तो पूर्णपणे बरोबर नाहीये तुमचा. तर त्या गोष्टी चुकीच्या आहेत. बऱ्याच ठिकाणी आज जे तुम्ही सांगताय की महाराष्ट्रामध्ये 1,00,000 जे एकर आहे ते क्षेत्र वक्फ बोर्डाचं आहे. 100% 1,00,000 क्षेत्र वक्फ बोर्डाचं आहे, त्यात काहीच वाद नाही. मात्र त्याच्यातल्या 70% जागेवर जे आहे ते अतिक्रमण आहे. आता हे अतिक्रमण फक्त हिंदूंचे आहे का? तर नाही, मुस्लिमांचे देखील अतिक्रमण आहे. बऱ्याच वक्फ बोर्डच्या जागांवर जे आहे ते मुस्लिमांचे देखील अतिक्रमण आहे आणि वक्फ बोर्डच्या जागेमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार झालेले आहेत. आता हे भ्रष्टाचार करणारे कोण? तर हे मुस्लिमच आहेत भ्रष्टाचार करणारे मोठ्या प्रमाणामध्ये. या जागा विकणारे कोण? हे मुस्लिमच आहेत मोठ्या प्रमाणामध्ये. तर या ज्या काही गोष्टी आहेत या गोष्टींमध्ये हिंदू आणि मुस्लिमांनी ज्या ज्या लोकांनी त्या गोष्टीमध्ये भ्रष्टाचार केलेले आहेत ते एक सोबत राहून भ्रष्टाचार केलेले आहेत. आणि ते जे भ्रष्टाचार आहेत त्या भ्रष्टाचारामुळे जे आहेत ते वक्फ बोर्डच्या जमिनीचे जे आहेत त्या समस्या उद्भवलेल्या आहेत. या समस्या भ्रष्टाचारामुळे उद्भवलेल्या समस्या आहेत. या समस्या अतिक्रमणामुळे उद्भवलेल्या समस्या आहेत. या समस्या कुठल्या तरी जागेवर ताबा मारून उद्भवलेल्या समस्या नाहीत. हे सगळ्यात पहिलं जे आहे ते समजून घेणं खूप जास्त गरजेचं आहे. त्याच्याही पलीकडे जाऊन जे आहे ते काही ठिकाणी म्हणाले की हिंदूंची मंदिरं आहेत, काही ठिकाणी कुठेतरी वक्फ बोर्डने क्लेम केलेलं आहे. केलेलं असू शकतं. जागांमध्ये वादविवाद आहेतच. याचा अर्थ काय कुठे हिंदूंनी कुठल्या तरी ठिकाणी मंदिर बांधले आणि त्या ठिकाणी हिंदूंनी जागेवर जे आहे ते दावा दाखल केला नाही अशातला भाग नाही. अशी कितीतरी उदाहरणं आहेत. तुमच्या समोर ती उदाहरणं आली तरी तुम्ही त्या गोष्टी दुर्लक्ष करता. त्या कशा करता? किती किती प्रकरणांमध्ये करता ते देखील तुम्हाला वेगवेगळ्या अँगलने मी दाखवून देण्याचा प्रयत्न 100% करणारच आहे. मात्र अशी कितीतरी धार्मिक स्थळं आहेत ज्या ठिकाणी हिंदूंची मंदिरं बांधली गेलेली आहेत आणि त्या ठिकाणी हिंदूंनीच दावा केलेला आहे. कितीतरी गणेश मंडळ पुण्यासारख्या ठिकाणीच कितीतरी गणेश मंडळांना ह्या समस्या उद्भवतात की ज्या ठिकाणी गणपतीचं मंदिर बांधायला गेले त्या ठिकाणी हिंदूंनी दावे दाखल केलेले असतात की या सोसायटीच्या जागा आहेत, या गावकीच्या जागा आहेत किंवा इतर वेगवेगळ्या ठिकाणी ज्या आहेत त्या जागा आरक्षित केलेल्या असतात. वेगवेगळ्या गोष्टींसाठी ज्या आहेत त्या जागा ठेवलेल्या असतात.
आणि त्या ठिकाणी मंदिर वगैरे इतर कुठलीही गोष्ट बांधू नये असे कित्येक हिंदू देखील म्हणतात. मग त्या सगळ्या गोष्टींमध्ये तुम्ही पडणार आहात का? आणि हे स्थानिक विषय असतात. तुमचा काय संबंध आहे? तुम्ही हैदराबादचे एक आमदार आहात. फक्त ते काहीतरी पाशवी बहुमताच्या आधारावर तुमचं सरकार देशभर आलेलं आहे म्हणून काहीतरी तुम्ही गरळ ओकण्यासाठी तुम्हाला काहीतरी मोकळं कोणी सोडलेलं नाहीये. आणि सोडलेलं असतं तर तुमच्यावर देखील गुन्हा दाखल झाला नसता. हे देखील तुम्ही तितकंच लक्षात घेणं जास्त गरजेचं आहे. त्याच्याही पलीकडे जाऊन त्यांनी म्हणाले की पुण्याच्या राजीव गांधी उद्यान जे आहे ते वक्फ बोर्डाचं आहे असं त्यांनी दावा दाखल केलेला आहे. केलाही असेल दावा दाखल, प्रॉब्लेम काय आहे? राजीव गांधी उद्यान जे आहे त्याच्यावर दावा दाखल केला असेल, जर ती कोर्टामध्ये केस चालू असेल तर ती कोर्टामधली केस जर ते जिंकले तर मी म्हणतो ते राजीव गांधी प्राणी संग्रहालय अजिबात बंद करू नका. ते प्राणी संग्रहालय तसंच ठेवा. तिथं त्या ठिकाणी को स्पॉन्सर्ड बाय किंवा यांच्या मदतीने, यांच्या सहकार्यातून तिथं वक्फ बोर्डाचं नाव लावायला प्रॉब्लेम काय आहे? आणि या गोष्टी कोर्टाच्या अधीन आहेत. त्याच्यामध्ये तुमचा काय संबंध आहे? लोक न्याय करणार आहेत का? तुमच्या समोर बसलेले 5,000, 2,000, 4,000 जी काही तरुण मंडळी आहेत ते या बाबतीमध्ये न्याय करणार आहेत का माननीय कोर्ट न्याय करणार आहे? याचं कृपा करून उत्तर द्या. आणि जर कोर्ट न्याय करणार आहे, त्या ठिकाणी दावा दाखल केलेला आहे, तर त्या गोष्टी कायद्याच्या अधीन आहेत. तुम्ही सभेमध्ये सांगून या गोष्टींचं तुम्हाला काय मिळणार आहे? तुम्हाला फक्त त्याच्यामधून मतदान जे आहे ते मिळेल. आणि त्या मतदान दिल्यानंतर देखील त्या मुलांच्या समस्या सुटणार नाहीत. त्या समस्या मी तुम्हाला पुढे सांगतो. त्याच्याही पलीकडे राजा सिंह बोलले की हिंदूंची रक्षा कोण करणार? सोलापूरच्या हिंदूंची रक्षा कोण करणार? सोलापूरच्या हिंदूंची रक्षा करायला मी काय हैदराबाद मधून येणार का नितेश राणे येणार? अहो, तुमचे गृहमंत्री कशासाठी आहेत? मग तुमचे गृहमंत्री करणार काय? महाराष्ट्राच्या जे सरकार आहे त्या सरकारमध्ये तुमचे गृहमंत्री भाजपचे एका चांगल्या पदावर बसलेले आहेत. केंद्रामध्ये तुमचे गृहमंत्री आहेत. हे गृहमंत्री काय करणार आहेत? आता काय करणार आहेत हे सोलापूरचे जे लोक आहेत ते त्यांच्या भाषेमध्ये व्यवस्थित उत्तरं देतील तुम्हाला. मला द्यायची काही गरज नाहीये. मात्र तुमचीच सत्ता आहे, सरकार तुमचं आहे, गृहमंत्री तुमचा आहे, केंद्रात गृहमंत्री तुमचा आहे आणि तुम्ही येऊन इथं काय माशा मारताय की हिंदूंचे रक्षण कोण करणार? तुम्हाला सत्ता कशासाठी दिलेली आहे हिंदूंनी? काय माशा मारायला सत्ता दिलेली आहे का? तर लोकांना मूर्खात काढू नका आणि कायदा व्यवस्था जी आहे ती बिघडेल अशा पद्धतीची वक्तव्य करू नका. याने तुमचं नुकसान होत नाही. तुम्ही कुठेही दगड, तलवारी वगैरे घेऊन उतरत नाही. तुम्हाला काहीतरी गांधीजींचं ते जे काठी आहे ते आवडत असेल, छत्रपती शिवाजी महाराजांची तलवार आवडत असेल, मी तुम्हाला सांगतो आयुष्यामध्ये तुम्ही कधीही तलवार घेऊन रस्त्यावर उतरला नसा आणि तुम्ही कधी दगडही साधा हातात घेतला नसेल. तुम्ही दगड घ्यायला लावले असतील लोकांना, तुम्ही तलवारी हातात घ्यायला लावल्या असतील लोकांना. तुमच्या मुलाला उतरवा तुम्ही रस्त्यावर अगोदर आणि त्याला कुठेतरी दगड वगैरे मारायला लावा, त्याला कुठेतरी दंगलीमध्ये सहभाग घ्यायला लावा. मग सामान्य हिंदूंना जे आहे ते हे ज्ञान द्या तुम्ही की तुम्ही कोणाचं रक्षण काय करायचं आणि कोणाचं रक्षण काय करायचंय. मूर्खात काढू नका लोकांना तुम्ही. त्याच्याही पलीकडे जाऊन तुम्ही म्हणताय की सर्वांनी जाती वगैरे सोडा, हिंदू म्हणून एक व्हा. अगोदर आपण हिंदू आहोत आणि नंतर जे आहे ते मग तुम्ही जे काही जाती वगैरे आहात. कशाला पाहिजे जाती? सगळ्यात पहिली गोष्ट तुम्ही भारतीय म्हणून एक व्हा म्हणा ना. भारतीय म्हणून एक होऊ शकत नाहीत का? सगळ्या धर्माचे लोक एकत्र येऊ शकतात. आज तुम्ही आमदार आहात, लोकप्रतिनिधी आहात. लाज वाटायला हवी तुम्हाला अशा पद्धतीचे वक्तव्य करताना. खरं तर की एका संवैधानिक पदावर, संविधानाच्या आधारावर, मतांच्या जोरावर भले लोकशाहीच मार्गाने तुम्ही निवडून आलेला आहात. तुम्हाला ती लोकशाही तर मान्यच नाहीये, पण लोकशाहीत होणाऱ्या निवडणुकांमध्ये मात्र तुम्हाला सहभाग घ्यायचा आहे. तर लोकशाही मार्गाने निवडून आलेला आहात, संवैधानिक मार्गाने निवडून आलेला आहात आणि या गोष्टी होत असताना तुम्ही जे आहे ते लोकांना भारतीय म्हणून एक होण्याचं आव्हान करायचं, तर तुम्ही धर्माधर्मांमध्ये जे आहे ते विभाजन करण्याचं काम करताय. हे सगळ्यात मोठं पाप तुम्ही करताय आणि या गोष्टी कृपा करून थांबवा. तुम्हाला असं वाटतंय तुमच्या विरोधामध्ये कोणी बोलत नसेल तर या आविर्भावामध्ये राहू नका. आम्ही संवैधानिक मार्गाने तुमच्या विरोधामध्ये 100% बोलणार आणि पुढेही बोलत राहू. त्याच्याही पलीकडे जाऊन तुम्ही बऱ्याच गोष्टींवर वेगवेगळ्या ठिकाणी बोललात. त्यानंतर पुण्यामध्ये जे काही प्रकरण घडलं, शरद मोहोळ यांची जी आहे हत्या काही दिवसापूर्वी झाली. दुर्दैव आहे. अशा पद्धतीनं कोणाची हत्या होऊ नये. प्रत्येकाचा जीव महत्वाचा आहे आणि प्रत्येकाचा जीव हा अमूल्य आहे. मात्र एखाद्याची हत्या झाल्यानंतर
त्याचं राजकीय भांडवल कसं करायचं हे राजसिंह यांच्याकडून शिकलं पाहिजे. त्यांनी त्यांच्या सभेमध्ये म्हणाले की हिंदुत्वाचं काम करायचे आणि त्याच्यामुळे जे आहे ते त्यांची हत्या झाली. विशेष वाटतं मला ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत. आणि त्याच्यानंतर मग बाकीच्यांनीही तोच सूर जो आहे तो आवळून धरला. नितेश राणेंनी तो सूर आवळून धरला. विशेष वाटतं मला, म्हणजे खरंच विशेष वाटतं. का विशेष वाटतं? की ज्यांनी शरद मोहोळ यांची हत्या केली ते सगळे हिंदू. त्यांची नावं तुम्हाला माहिती आहेत आणि त्यांचे इंस्टाग्राम अकाउंट, फेसबुक अकाउंट सगळ्यांनी पाहिलेले आहेत. ते देखील हिंदुत्ववादीच आहेत आणि त्यांनी शरद मोहोळ यांची हत्या वैयक्तिक वादातून केली. फडणवीस यांनी देखील प्रतिक्रिया त्याच्यावर दिली की कुठलाही गँगवर या ठिकाणी होणार नाही. कुख्यात गुंड्याची हत्या त्यांच्याच साथीदाराने त्या ठिकाणी केलेली आहे आणि कुख्यात गुंड कोणी असो त्याचा बंदोबस्तच या शासनामध्ये केला जातो. त्याच्यामुळे अशा प्रकारचा कुठलाही गँगवर करण्याची कोणी हिंमत करणार नाही. पुणे पोलिसांनी देखील पत्रकार परिषद घेतली. पत्रकार परिषदेमध्ये पुणे पोलिसांनी सांगितलं की पूर्ववैमनस्यातून जी आहे ही हत्या झाली. मात्र सांगितलं काय जात आहे की त्यांची जी हत्या आहे ती हिंदुत्वाचं कार्य करत होते म्हणून हत्या झाली. माझेही काही मित्र जे आहेत ते बरेच शरद मोहोळ यांच्या संपर्कामध्ये होते. बऱ्याच वर्षापासून माझे जे आहेत ते मित्र आहेत, घनिष्ठ मित्र आहेत माझे, अतिशय चांगले, सोबत उडबस करणारे मित्र आहेत. आणि ह्या मित्रांशी देखील माझी या विषयावर चर्चा झाली आणि त्यांचाही पहिला सूर हाच होता की सूर का होता हा, या मताचे ते नव्हते. मात्र सूर हा का होता? कारण त्या गोष्टी पेरल्या गेल्या ना, की एक आमदार एका सभेमध्ये बोलणार, मग नितेश राणे बोलणार आणि त्याच्यानंतर जे आहे मग हे अशा पद्धतीने जे आहे ते काहीतरी प्रसार वगैरे ह्या गोष्टीचा होणार. मला विशेष वाटतंय, मी माझ्या मित्रांसोबत ज्यांचे घनिष्ठ संबंध होते आणि माझे जुने मित्र आहेत खूप सगळे, त्यांच्याशी माझी चर्चा झाली. जे घडलं ते दुर्दैव आहे. अशा गोष्टी कोणाही सोबत होऊ नये हे मी अगोदरच बोललोय. मात्र समजा ज्यांनी तो खून केला त्यांनीच उद्या जे आहे ते हिंदुत्वाचं काही काम करायला सुरुवात केली, त्यांनीच गोरक्षणाचं काम केलं, मग कुठल्या तरी एक दोन मुसलमानाला गोरक्षण करताना मारलं बाबा, मग तुम्ही त्यांनाही डोक्यावर घेणार आहात का? म्हणजे मला विशेष वाटतं की ठीक आहे, हिंदुत्वामध्येही वेगवेगळे आता ज्या आहेत त्या वेगवेगळे त्याचे परिप्रेक्ष्य यायला लागलेत. जसे उद्धव ठाकरे म्हणतात की आमचं जे हिंदुत्व आहे ते शेंडी आणि जानव्याचं नाहीये. काही जणांचं हिंदुत्व हे मुस्लिमांच्या विरोधातलं आहे, काही जणांचं हिंदुत्व हे मुसलमानांच्या विरोधातलं नाहीये. असे हिंदुत्वाचे वेगवेगळे परिप्रेक्ष्य आहेत. मात्र मला काय म्हणायचंय की हिंदुत्व एवढं स्वस्त आहे का की कोणीही यावं आणि काहीही करावं आणि त्याच्यानंतर जे आहे ते हिंदुत्वाच्या मागे जे आहे ते लपून बसावं? एवढं हिंदुत्व वीक आहे का? भले ते कोणाचंही कुठल्याही परिप्रेक्ष्याचं हिंदुत्व असू द्या, मते हिंदुत्व एवढं स्वस्त आहे का? याचा कुठेतरी विचार केला पाहिजे. मी ज्या ज्या मित्रांशी डिस्कशन केलं त्यांची ही मतं याच्यानंतर बदलली की खरंच बुवा की उद्या एखाद्या व्यक्तीने, म्हणजे ज्याने कोणी खून केलेला आहे या व्यक्तीने जर हिंदुत्वाचं काम वगैरे केलं, काहीतरी प्रखर राष्ट्रभक्त आहोत, प्रखर धर्मप्रेमी आहोत असं जर दाखवलं, तर मग आपण त्यांना पण डोक्यावर घेणार आहोत का? हा प्रश्न स्वतःला विचारा. मला काहीतरी बोलण्यापेक्षा, मला काहीतरी शिव्या घालण्यापेक्षा हा प्रश्न तुम्ही स्वतःला विचारा की आपण काय नक्की लपवण्याचा प्रयत्न करतोय आणि कुठल्या गोष्टीवर जे आहे ते पडदा टाकण्याचा प्रयत्न करतोय. याचा कुठेतरी विचार थोड्या जो आहे तो शांत बुद्धीने करा. अशा पद्धतीच्या गोष्टी पुण्यातच काय महाराष्ट्रभर कुठेच घडल्या नाही पाहिजेत. खरंच नाही घडल्या पाहिजेत. मी तर म्हणतो कोणाचाही खून व्हायला नाही पाहिजे. सगळ्यांना जगण्याचा अधिकार आहे. आपले विचार लोकशाही मार्गाने मांडण्याचा अधिकार आहे. छोटे मोठे कोणाचे काही वादविवाद असतील तर ते बसून मिटवायला हवेत खरं तर. मात्र अशी कोणाच्याही पद्धतीने हत्या वगैरे जे होणं हे चुकीचं आहे. या सगळ्या गोष्टी बोलताना राजासिंह यांनी उत्तर प्रदेश मधलं कोणाचं तरी उदाहरण दिलं. तुम्ही दरवेळी काही उदाहरणं देण्याचे विसरता का? मला हा प्रश्न पडतो. म्हणजे राजसिंह सारखी व्यक्ती एवढं काहीतरी अभ्यास, प्रकांड काहीतरी मोठ्या पद्धतीने अभ्यास केला असं काहीतरी दाखवते आणि खूप काहीतरी, म्हणजे मीच काहीतरी धर्माचा आणि देशाचा आणि हिंदूंचा रक्षण करताय असं काहीतरी दाखवण्याचा प्रयत्न करते. त्यांच्याकडून ही गोष्ट कशी काय सुटली बरं, हा प्रश्न मला पडतो. तुम्ही 22 जानेवारीला जे आहे ते अयोध्येमध्ये राम मंदिर होणार आहे त्याच्याविषयी बोलला, त्याच्याबद्दल अभिनंदनच आहे आणि त्याचा आनंद आहे. ज्या काही गोष्टी कायदेशीर मार्गाने ज्या काही गोष्टी झाल्या त्या कौतुकास्पद आहे. लोकशाही मार्गाने झाल्या, चांगलं झालं, वाईट काही झालं नाही. जो काही निर्णय झालेला आहे तो मान्य आहे, सगळ्यांनीच मान्य केला आणि 22 जानेवारीला त्या गोष्टीचं
जे आहे ते उद्घाटन वगैरे होणार आहे. मात्र उत्तर प्रदेशमध्ये जो आहे तो भाजपशी संबंधित एक देवेंद्र तिवारी नावाचा एक व्यक्ती, ज्याने काही दिवसापूर्वीच त्याच्या 2 कार्यकर्त्यांना मुस्लिम नावाने ईमेल आयडी बनवायला सांगितलं आणि स्वतःला मेल पाठवायला सांगितली की राम मंदिर, त्यानंतर योगी आदित्यनाथ आणि त्याचं स्वतःचं नाव देवेंद्र तिवारी, या तिघांना आम्ही मारून बॉम्बने उडवणार आहोत, अशा पद्धतीचे काहीतरी जे आहे ते मेल पाठवायला सांगितली. एवढा मोठी बातमी ही तुम्ही त्या भर सभेमध्ये का सांगितली नाही हो? तुम्ही विसरला का? म्हणजे तुम्हाला काही शॉर्ट टर्म मेमरी लॉसचा काही प्रॉब्लेम आहे का तुम्हाला? तुम्ही या सगळ्या गोष्टी कशा काय विसरता का? कारण तो तुमच्याशी संबंधित होता का? तो देवेंद्र तिवारी तुमच्याच सारखं काम काहीतरी करत होता ना तिथं, गोरक्षणाचं, हिंदू धर्म वाचवण्याचं, हिंदू रक्षणाचं काहीतरी काम करत होता. एवढ्या मोठ्या माणसाला तुम्ही कसं काय विसरलात एवढ्या मोठ्या सभेमध्ये? आणि काय तुम्ही कसं काय विसरता? मला तर प्रश्नच पडतो बाबा, की तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी कशा काय लक्षात राहत नाही? तुम्ही बोलायला पाहिजे ना ह्या सगळ्या गोष्टींविषयी उघड सभेमध्ये. हिंदू धर्मीयांना जे आहे तिथल्या एवढ्या तरुण वर्गाला जे आहे ते तुम्ही दाखवलं पाहिजे की कशा पद्धतीनं जे आहे ते लोक गैरफायदा उचलतात ह्या सगळ्या गोष्टींचा. का दाखवलं नाही? लाज वाटत होती का तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी बोलताना? तर तुम्ही बोलायला पाहिजे ना, आधी बोलायला शिका, या सगळ्या गोष्टी देखील दाखवायला शिका. तुम्हाला पुढे देखील मी आरसा दाखवणार आहे, कारण तो आरसा तुम्हाला दाखवणं खूप गरजेचं आहे. तुम्हाला कोणी आरसा दाखवत नाही. मे बी तुम्हाला ते काहीतरी अकबरुद्दीन ओवैसी, तुमची काहीतरी नुरा कुस्ती तुम्ही देशभर दाखवून लोकांना मूर्खात काढा. तुम्ही मला मूर्खात काढू नका. तुम्ही दोघ जण एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत आणि मी तुम्हा दोघांनाही आव्हान करतो, त्या अकबरुद्दीन ओवैसीला देखील आव्हान करतो आणि तुम्हाला देखील आव्हान करतो. तुमच्या दोघांमध्ये जर धमक आहे ना, दोघांनी एकाच मतदारसंघातून निवडणूक लढवा. ते अकबरुद्दीन ओवैसी वेगळ्या मतदारसंघातनं निवडणूक लढवतात, तुम्ही वेगळ्या मतदारसंघातनं निवडणूक लढवता. दोघं आमदार होतात आणि लोक चुत्या होतात, बरोबर का नाही? तर दोघांनी एकाच मतदारसंघातून निवडणूक लढवायची. जो जिंकल तो जिंकल. आम्हाला पण बघू द्या. तुम्ही म्हणता ना की बाबा जे काही आहे ते समोरासमोर झालं पाहिजे. होऊ द्या ना लोकशाही मार्गाने तुमचं जे काही आहे ते समोरासमोर लढत. एकदा तरी होऊ द्या. एकदाही हे अशा पद्धतीनं लढत देणार नाहीत. एकदाही एकमेकांच्या समोर येणार नाहीत. हे फक्त एकमेकांच्या समोर न येता लोकांना मूर्खात काढतील. लोकांना जे आहे ते चांगल्या मार्गावर येऊ देणार नाहीत. मात्र स्वतः गले लठ्ठ पैसा कमवतील हे लोक. आणि याच गोष्टी यांनी ज्या आहेत त्या हैदराबादमध्ये ते अकबरुद्दीन ओवैसी असो किंवा हे राजा सिंह असो, या दोघांनी देखील केलेले आहेत. त्याच्याही पलीकडे तुम्ही तिथल्या हिंदू जे आहेत ते तरुणांना एक काम सांगितलं. मला वाटलं काहीतरी काम सांगितलं तर तिथल्या मुलांना काहीतरी रोजगार द्याल बाबा, काहीतरी नवीन नवीन व्यवसाय वगैरे सांगाल तुम्ही. काम काय सांगितलं यांनी की लव जिहाद जे आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये वाढतंय सोलापूरमध्ये. सोलापूरमध्ये जे आहे ते लव जिहाद वाढतंय आणि आपल्या ज्या काही मुली आहेत त्या लांड्यांसोबत चाललेल्या आहेत. अरे बोलताना जरा थोडं तरी भान बाळगा. तुम्ही काय बोलताय, काय नाही बोलत तुम्ही. ठीक आहे, तुम्ही लांड्या बोलताय. आहोत आम्ही लांडे आहोत बाबा. आमच्या लिंगावरची स्किन काढलेली आहे बाबा, काही प्रॉब्लेम नाहीये. तुम्ही आम्हाला लांड्या म्हणता, याचा अर्थ जे जे हिंदू सुनता करतात, त्यांना काही त्यांच्या मेडिकल प्रॉब्लेममुळे सुनता करतात, त्या सगळ्या हिंदूंना देखील तुम्ही लांड्या म्हणतात, हे देखील तितकंच निक्षून लक्षात ठेवा. तुम्ही सगळ्यांना लांड्या म्हणत आहात. जे जे लोक सुनता करतात नॉन मुस्लिम त्या सगळ्यांना तुम्ही लांड्या म्हणत आहात आणि त्या लोकांचं धर्मांतरण झालंय असं देखील तुम्ही मान्य करत आहात. हे देखील तुम्ही लक्षात ठेवा. असो, चला काही प्रॉब्लेम नाही. तरी देखील तुम्ही काय सांगताय ते लव जिहाद वगैरे जे आहे ते होतंय आणि ह्या गोष्टी ज्या आहेत त्या थांबल्या पाहिजेत. आणि तुमच्याकडे काही लव जिहाद विषयी काही अधिकृत डेटा आहे का तुमच्याकडे? की सोलापूरमध्ये काहीतरी लव जिहादच्या काही घटना घडल्या, कुठे काही लव जिहादच्या घटना घडल्या, अधिकृत काही डेटा आहे तुमच्याकडे? सोलापूरच्या समस्या माहिती आहेत का सर तुम्हाला? तुम्ही एवढं तोंड वर करून सोलापूरमध्ये भाषण केलं, पण सोलापूरच्या समस्या तरी माहिती आहेत का तुम्हाला? सोलापूर हा बालविवाहाच्या बाबतीत राज्यामध्ये 1 नंबरचा जिल्हा आहे. सोलापूरकरांनी जर हा व्हिडिओ बघत असाल तर लक्षात ठेवा तुम्ही, सोलापूर हा जिल्हा राज्यामध्ये 1 नंबर आहे. कशासाठी? बालविवाहासाठी. 18 वर्षापेक्षा कमी असलेल्या मुलींचे सर्वात जास्त लग्न हे सोलापूरमध्ये होतात. आता याच्यामध्ये सगळ्याच धर्माचे असणार आहे. मला काही मुसलमानांचं काहीतरी कौतुकन पाठ ठोकटन बिपटन काही घ्यायची नाहीये. सगळ्याच धर्माचे लोक असतील. मात्र त्याला त्यांचं सोडून द्या. अहो, हिंदू धर्मातल्या तरी मुलींविषयी बोला. तुम्ही त्याच्यावर बोललात? तुम्ही त्याच्यावर अजिबात काही बोलला नाही. तुम्ही ज्या मुलींची काळजी घेण्याचं काहीतरी नाटक दाखवत आहात तुम्ही सभेंमधून,
त्यांची तुम्हाला अजिबात काळजी नाही, बिलकुल काळजी नाही. तुम्ही त्यांचं भांडवल करत आहात आणि त्यांचं शोषण करण्यासाठी त्यांच्या भावांना, त्यांच्या वडिलांना, त्यांच्या नातेवाईकांना तुम्ही प्रेरित करत आहात. याच्या पलीकडे तुम्ही काहीही करत नाही. तुम्हाला हिंदू महिलांची अजिबात घेणं देणं नाहीये. आणि घेणं देणं जर असतं तर तुम्हाला सांगतो, तुम्ही उत्तर प्रदेशमध्ये काही दिवसांपूर्वीच, मागील महिन्यातच तुमच्या भाजपच्याच 3 पदाधिकाऱ्यांनी एका मुलीला बंदूक दाखवून जे आहे त्यांचा बलात्कार केला. त्याच्याविषयी तुम्ही बोलला नाहीत. तुम्ही झोपलेला होतात का त्यावेळी? आणि का बोलला नाहीत तुम्ही? ज्यावेळी एखादे हिंदू मुलगा हिंदू मुलीवर अत्याचार करतो, हे नितेश राणे आणि हे राजा सिंह यांची तोंड बंद असतात, हे मुख गिळून गप्प असतात. आणि मात्र एखाद्या ठिकाणी कुठेतरी विकृती, त्या विकृतीचं समर्थनच नाही. मी तर तुम्हाला, तुम्ही एवढी असंवैधानिक गोष्टीचं बोलताय ना, मी तुम्हाला उघड चॅलेंज देतो. ज्या ज्या ठिकाणी मुसलमानांनी कुठेही बलात्कार केले ना, त्या आरोपींना मुसलमानांच्या ताब्यात द्या. तुमच्यात जेवढा दम नाही ना, तेवढा दम मुस्लिम दाखवून देतील तुम्हाला. जेवढा दम तुमच्यात नाही, उघडपणे उघड रस्त्यावर मी तुम्हाला म्हणतो, फाशी द्यायला मुसलमान मागे पुढे बघणार नाहीत. तुम्ही दाखवून द्या, फक्त एकदा द्या आरोपींना समोर तुम्ही, आणि त्याच्यानंतर बघा मुस्लिम त्यांचं काय करतात. तुम्ही काय सांगताय आम्हाला? ते काय सुटकेस वगैरे काय ते सांगत बसले, 35 तुकडे वगैरे होतात. तुमचा काय अभ्यास कमी आहे का? अभ्यास कमी आहे तर ते अभ्यास जरा जास्त करा तुम्ही. काही दिवसापूर्वीच जे आहे ते मनोज साने आणि सरस्वती वैद्यचं जे आहे ते प्रकरण आलं. त्या प्रकरणाच्या वेळी काय तुम्ही झोपा काढत होता का? ते प्रकरण बघितलं नाही का तुम्ही? काय झालं, काय नाही झालं? त्याच्यामध्ये त्या माणसाने, मनोज सानेने, त्याचं वय काहीतरी 54 वय, त्या महिलेचं वय काहीतरी 35. मला लाज वाटते, मला बोलताना ह्या गोष्टी खरं तर लाज वाटते, की हे जे लोक सांगतात, हे लोक तुम्हाला या सगळ्या गोष्टी धर्माच्या चष्म्यातून दाखवण्याचा प्रयत्न करतात. आणि मला तो धर्माचा चष्मा तुम्हाला तुमचा काढायचा आहे. आणि त्याच्यामुळे मला ह्या घटनांची उदाहरणं का द्यावी लागतात? मला ह्या घटनांचं भांडवल बनवायचं नाहीये, मात्र ह्या घटनांचं उदाहरण मला ह्याच्यासाठी द्यावं लागतंय, कारण की तुमचा धर्माचा चष्मा मला त्याच्या मागचा काढायचा आहे. आणि ही माझी तळमळ आहे. मला लाज वाटते ह्या सगळ्या गोष्टी सांगताना. एखाद्या महिलेचं, त्या ठिकाणी एक महिला लिव्ह इन मध्ये राहते एका पुरुषासोबत, तो पुरुष त्या महिलेचे तुकडे करतो. ते तुकडे करून जे आहे ते फ्रीजमध्ये ठेवतो. फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर तिची मिक्सरमध्ये पेस्ट बनवतो आणि ती कुकरमध्ये शिजवून कुत्र्यांना खायला घालतो. ह्या सगळ्या गोष्टी सांगताना मला काहीतरी अभिमान चांगलं वाटणार आहे का? अजिबात चांगलं वाटणार नाही. मात्र तुमच्या धर्माचा जो काही चष्मा तुम्हाला घालण्याचा प्रयत्न केला जातोय, तो काढण्यासाठी मला ह्या गोष्टी तुम्हाला सांगाव्या लागतात. आणि माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, तुम्ही या गोष्टी लक्षात घ्या. या गोष्टी तुम्ही जेवढ्या धर्माच्या चष्म्यातून पाहाल, तेवढं तुम्ही महिला अन्यायाला खतपाणी घालाल, एवढं लक्षात ठेवा तुम्ही. तुम्हाला सांगतो, जे नितेश राणे त्या ठिकाणी बसले होते, त्यांचा दुटप्पीपणा तुम्हाला सांगतो. मुंडव्यामध्ये जे आहे त्यांनी काही दिवसांपूर्वी, महिन्यांपूर्वी, एक जे आहे एका मुलीवर, एका मुस्लिम मुलाने जे आहे ते अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला, का अतिप्रसंग केला. त्याच्यानंतर त्यांनी लगेच पत्रकार परिषद घेतली त्या मुलीसाठी. आणि पत्रकार परिषद घेऊन जे आहे एक मोर्चा काढला. त्याही वेळी त्यांचंच सरकार होतं. सरकार असताना तुम्ही मोर्चे कशासाठी काढताय? मग सरकार कशासाठी दिलंय तुम्हाला? तुमचं काम आहे प्रशासन व्यवस्था हलवणं, पोलिसांना तुम्ही आदेश देणं, तुम्ही पोलिसांना त्याच्यावर तत्काळ कारवाई करायला लावणं आणि त्याची केस लवकरात लवकर स्टँड करून त्याला जे आहे ती कठोरात कठोर शिक्षा करून देणं, हे तुमचं काम आहे. आणि ह्याच्यासाठी जे आहे ते लोक तुम्हाला मत देऊन तुम्हाला सत्तेमध्ये आणतात. मात्र हे करतात काय? हे मोर्चे काढतात. मग मोर्चेच काढायचे तर विरोधी पक्षामध्ये या ना तुम्ही, सरकारमध्ये कशासाठी येत आहे? असो, त्यांनी मोर्चा वगैरे काढला, त्या सगळ्या गोष्टी केल्या. त्याच्याच नंतर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी रांजणगावमध्ये एक प्रकार घडला. एक 13-14 वर्षाची मुलगी, त्या मुलीवर तिथलाच एक हिंदू व्यावसायिक, त्याचं नाव रतिलाल कुवर, तो वर्षभरापासून जो आहे तो बलात्कार करत होता. आणि तिला दिवस गेले. आणि त्याच्यानंतर जे आहे त्या मुलीसाठी नितेश राणे यांनी कुठली पत्रकार परिषद घेतली? नाही घेतली. काय केलं नितेश राणे यांनी त्या गोष्टीसाठी? अशा अनेक प्रकरणं आहेत. मी माझ्या हिंदू माता भगिनींना हे जाहीर आवाहन करतो आणि त्यांना एक प्रश्न देखील विचारतो, की तुमच्या ठिकाणी ज्या ज्या वेळी तुमच्यावर अत्याचार करणारा, अन्याय करणारा ज्या ज्या वेळी एखादा हिंदू युवक असतो, मला कुठल्याही धर्मामध्ये ह्या गोष्टी अडकवायच्या नाहीतच. विकृती ही सगळीकडेच असते, मी ते मान्यच करतो. मुस्लिमांमध्ये देखील विकृती आहे. ती विकृती आपण कधीही पाठीशी घालत नाही. तुम्ही माझी अनेक जे आहेत ते व्हिडिओ पाहिलेले आहेत, अनेक माझी भाषणं ऐकलेली आहेत. मला जितकं धुता येईल या विषयावर मी तितकं धुण्याचा प्रयत्न करतो.
मात्र विकृती जी आहे ती धर्माच्या मागे लपवण्याचा काहीतरी प्रयत्न केला जातो. त्या गोष्टीचा माझा कायम विरोध राहील. मी जेवढं मुस्लिमांमध्ये धर्मांधतेचा विरोधक आहे, तेवढंच हिंदुत्ववाद्यांच्या धर्मांधतेचा देखील विरोधक आहे, आणि ही माझी उघड भूमिका आहे. तर ज्या ज्या वेळी तुमच्यावर हिंदू महिलांनी आणि हिंदू मुलींनी या गोष्टी लक्षात ठेवा, ज्या ज्या वेळी तुमच्यावर अत्याचार करणारा एखादा हिंदू व्यक्ती असतो, त्यावेळी ही लोक तुमच्या मागे कधीच उभे राहणार नाही. आणि ही सगळ्यात मोठी शोकांतिका आहे. आज उत्तर प्रदेशमध्ये घडलेला जो किस्सा आहे, तो उत्तर प्रदेशमध्ये घडलेल्या किस्स्यावर ह्यांची काय भूमिका होती? मणिपूरमध्ये महिलांची नग्न धिंड काढली गेली, त्याच्यावर राजासिंह कधी काही बोललेत? त्याच्यावर नितेश राणे कधी काही बोललेत? अहो, थोड्या तरी लाजा बाळगा. महिला ही महिला असते हो, ती कुठल्याही धर्माची असू द्या. कुठल्याही धर्माच्या महिलेवर जर अशा पद्धतीचं जर अन्याय अत्याचार होत असेल तर त्याच्या विरोधात बोललं पाहिजे. मात्र आपण करतोय काय? आपण एका धर्माच्या महिलांना जे आहे ते सजग करतोय. कशासाठी? इतर धर्माच्या जे आहे ते पुरुषांनी तुमच्यावर अन्याय अत्याचार करू नये म्हणून. मात्र गव्हर्नमेंटचा डेटा, तुमच्या भाजपच्याच कार्यकाळामध्ये आलेला डेटा काय सांगतो की देशभरामध्ये 95% जी काही महिलांवर अत्याचार होतात, ती अत्याचार स्वतःच्या घरातूनच होतात. घरातून, धर्मातून तर सोडून द्या, स्वतःच्या घरातून, स्वतःच्या नातेवाईकांच्या माध्यमातून होतात. त्याच्याविषयी तुम्ही काही बोलता का? तुम्ही बालविवाह बाबतीत काही बोलत नाही, तुम्ही हुंडाबळी बाबतीत काही बोलत नाही. तुम्ही या सगळ्या गोष्टी सोडलेल्या आहेत आणि बोलताय कशावर? जी गोष्ट चुकून, मी तुम्हाला म्हणतो, मी विकृतीचं समर्थन अजिबात करणार नाही. मी सगळ्या मुसलमानांची काही जबाबदारी, मुसलमान तर मला काही म्हणजे काय म्हणतात त्याला, मुसलमानच मानत नाहीत, त्यामुळे तो विषय सोडूनच द्या. परंतु जे एखाद्या ठिकाणी विकृती घडली पण असेल, मी त्याला नाकारत नाहीच, अजिबात नाकारत नाही. विकृती असतात, आपण काय जबाबदारी सगळ्या समाजाची थोडी ना घेणार. मात्र तीच विकृती काहीतरी संपूर्ण समाज आहे अशा पद्धतीने दाखवण्याचा जो काही प्रयत्न केला जातोय, हा तद्दन मूर्खपणा आहे. या मूर्खपणातून आपण जेवढ्या लवकर बाहेर येऊ, तेवढ्या लवकर आपण या गोष्टींमधून जे आहे ते योग्य मार्ग काढू, असं मला वाटतं. सोलापूरमध्ये ज्या मुलांवर गुन्हे दाखल झाले, त्याची जबाबदारी कोण घेणार आहे? कोणी घेणार नाही. आपण बऱ्याच जणांना सांगत आहोत, तुमच्यावर गुन्हे दाखल होतील, तुम्हाला पासपोर्ट मिळणार नाही, तुम्हाला एखाद्या ठिकाणी नोकरी वगैरे मिळणार नाही. ठीक आहे, या गोष्टी सोडून द्या. अहो, मात्र नैतिकतेच्या आधारावर तरी आपण या गोष्टी बंद केल्या पाहिजेत. तुम्हीच निवडून दिलेल्या सरकारवर तुमचा विश्वास नाही. केंद्रात, राज्यात तुम्हीच निवडून दिलेलं सरकार आहे, या सरकारवर तुमचा विश्वास नाही. आपल्याला हा देश मागे न्यायचा आहे का पुढे न्यायचा आहे? आपल्याला हा देश पुढे न्यायचा आहे, लोकशाही मार्गावर न्यायचा आहे. मात्र होतंय काय? आपण आपला देश मागे मागे घेऊन चाललेलो आहोत. आपण हुकुमशाहीकडे चाललेलो आहोत. आपला लोकशाहीवरचा विश्वास उडत चाललाय. का विश्वास उडत चाललाय? कारण लोकशाहीमधूनच निवडून आलेले आमदार, खासदार आपल्याला लोकशाहीवर विश्वास ठेवू नका असं सांगतायत, फक्त एका एंड पर्यंत, बरं का. हेच परत निवडणुकीला देखील उभे राहतात, परत निवडून देखील येतात, आणि तुम्हाला मात्र सांगतात की लोकशाहीवर विश्वास ठेवू नका. विशेष आहे. तर ह्यांना तुम्ही प्रश्न विचारला पाहिजे, जर तुमचा लोकशाहीवर विश्वास नाहीये तर कृपा करून निवडणुकीला उभं राहू नका तुम्ही. त्याच्याही पलीकडे जाऊन जे आहे सोलापूरमध्ये आणखीन एक जो आहे तो विषय, थोड्या वेळानंतर मी आणखीन एक विषय सांगेल सोलापूरच्या रिलेटेड. मात्र त्यांनी राजा सिंह यांनी ते हाजी मलंग, केसरी मलंगड ह्याचा वादावर जे आहे ते त्यांनी एक वक्तव्य केलं आणि त्याच्यामधून देखील भावना भडकवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर ज्ञानव्यापी मशीद जी आहे, त्यानंतर तिथे काही मंदिर आहे, हे पण प्रकरण जे आहे ते सगळ्या गोष्टी कोर्टाच्या अधीन आहेत. सगळ्या गोष्टी कोर्टाच्या अधीन आहेत. इथे मला वाटतं की राजा सिंह यांच्यापेक्षा कोर्ट मोठा आहे, 100% मोठा आहे ना. सन्माननीय न्यायालय हे ह्यांच्यापेक्षा मोठंच आहे. त्यांचा निर्णय जो आहे तो सर्वांना मान्य असणार आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी कोर्टाच्या अधीन आहेत. तुम्हाला जर काही मदत खरंच करायची असेल राजा सिंह यांना, तर ते श्री मलंगड जे आहे असं जे काही लोक म्हणतात, त्यांचे कायदे कागदोपत्री त्यांना काही मदत करता येते का? ज्ञानव्यापी मशीद जी आहे त्या ठिकाणी मंदिर होतं असं सांगतात, तर ते मंदिर जी समिती आहे असं म्हणतात, त्यांना काही मदत करता येते का? आर्थिकदृष्ट्या असेल किंवा काही डॉक्युमेंट, तुमचा अभ्यास तर दांडगा दिसतोच आहे मला, खूप सारा अभ्यास तुम्ही कोणाचे तरी लेख वाचून जे आहे ते मांडताय. तुमचं काही अभ्यासाच्या माध्यमातून तुम्हाला काही पुरावे सादर करता येतात का? त्याच्याकडे तुम्ही लक्ष दिलं पाहिजे. मात्र ते न करता गावभर हिंडायचं आणि फक्त जनजागृती, कसली जनजागृती करतायत आणि काय आक्रोश करतायत मला तर ते समजत नाहीये.
तर म्हणजे मला परत तोच प्रश्न पडतो की सत्तेमध्ये असून देखील तुम्हाला काय त्या गोष्टी करण्याची गरज पडते. आणि त्याच्याही पलीकडे जाऊन याच्याशीच रिलेटेड मला आणखीन एक मुद्दा मांडायचा आहे की देशामध्ये प्रार्थना स्थळांच्या संबंधित एक कायदा आहे 1991 ला जो आहे तो अस्तित्वामध्ये आला की प्रार्थना स्थळ विशेष अधिनियम 1991 जो आहे तो अस्तित्वात आला आणि त्याच्यानंतर त्या नियमाअंतर्गत जे आहे ते 15 ऑगस्ट 1947 नंतर जी धार्मिक स्थळं ज्या अवस्थेमध्ये होती त्याच अवस्थेमध्ये ठेवण्याचं जे आहे तो आदेश किंवा तो कायदा जो त्याच्याशी संबंधित आहे त्याच्यामध्ये कुठलाही बदल करू नये आणि त्याचं जे आहे ते एखाद्या विशिष्ट धर्माचा असेल तर ते दुसऱ्या धर्मामध्ये देखील धर्मांतरित करू नये अशा पद्धतीचा तो कायदा आहे. आणि तो कायदा अस्तित्वात असताना जे आहे आपण मग अशा पद्धतीची भाषणं आणि अशा पद्धतीच्या गोष्टी का नक्की करत आहोत हा प्रश्न आहे. आणि जर ह्या गोष्टी करायच्याच असतील तर मला असं वाटतं की राजा सिंह यांनी आपल्याच एखाद्या उघड भाषणांमधून किंवा आपल्या खासदारांना जे आहे सगळ्या खासदारांना आपले जे काही खासदार असतील त्या खासदारांना एक पत्र लिहावं की आपण जे आहे किंवा आपल्या भाजपच्या राष्ट्रीय जाहीरनाम्यामध्ये पण ही गोष्ट तुम्ही घ्यायला काही हरकत नाहीये की आपला हा जो 1991चा हा जो कायदा आहे हा कायदा आम्ही काढून टाकतो म्हणून. आणि काढून टाका तो कायदा. का काढून टाका? जर तुम्ही तो कायदाच मान्य करत नाहीये आणि त्या कायद्याच्या अनुषंगाने जर देशामध्ये काही गोष्टी घडणारच नाहीये तर तो कायदा काढून टाका आणि सर्वांना हे विशेष अधिकार द्या की बाबा ज्या ज्या ठिकाणी जे धार्मिक स्थळ अगोदरचं होतं त्या धार्मिक स्थळाविषयी तुम्ही पुरावे जे आहे ते सादर करू शकता कोर्टामध्ये. प्रत्येक धार्मिक स्थळाविषयी जे आहे ते अशा पद्धतीची जी आहे ती कोर्टामध्ये केस जायला पाहिजे. अशी कितीतरी धार्मिक स्थळ आहेत कितीतरी मंदिर आहेत ज्या ठिकाणी अगोदर विहार होते लेण्या होते असे क्लेम लोक करतायत आणि त्यांच्या बोलण्याला आवाज नाहीये. तो आवाज केंद्र सरकारने कृपा करून द्यावा. जर तुम्हाला खूप असं काहीतरी ऐतिहासिक वारसा वगैरे सगळं आधीसारखं जर तुम्हाला पाहिजे तर द्यावा तुम्ही तो. आणि आमचं या गोष्टीला देखील पूर्णपणे समर्थन आहे. कारण की जर संवैधानिक मार्गाने जर त्या कायद्याचं जर उल्लंघनच कायम होणार असेल तर तो कायदा बदललेला खूप चांगलं होईल. त्याच्याही पलीकडे जाऊन दुसऱ्यांदा जे आहे ते अजून राजासिंह यांनी काम सांगितलं. मला वाटलं आता तरी काहीतरी रोजगार देतात का बाबा सोलापूरच्या मुलांना आणि रोजगारांवर काहीतरी बोलतात का. मला असं वाटलं काहीतरी कुठंतरी MIDC काढतोय बाबा कुठंतरी एखादी कंपनी वगैरे काढतोय बाबा आणि त्या कंपनीमध्ये तुम्ही काहीतरी कामाला वगैरे या असं काहीतरी सांगतील. मात्र नाही ते काय म्हणाले अजून 6 महिन्यांनी इथं सभा होणार आहे आणि 5 तास जे आहे ते मी स्टेजवर थांबणार आहे आणि मग कुठं कुठं तुम्ही गोरक्षणाचं काम केलं कुठं कुठं तुम्ही लव जिहाद करणाऱ्या लांड्यांना मारलं त्या कुठं कुठं तुम्ही त्यांना धुतलं ह्याचं मी रिपोर्ट कार्ड बघणार आहे. आणि काय करणार आहात तुम्ही त्या रिपोर्ट कार्डचं. अहो तुम्हाला सोलापूरच्या समस्या माहिती आहेत का सर. सोलापूरमध्ये सर्वात जास्त स्थलांतर होणारा जिल्हा हा देखील सोलापूर आहे महाराष्ट्रातला. महाराष्ट्राभरामध्ये सोलापुरामधून जे आहे ते सर्वात जास्त लोक स्थलांतरित मायग्रेट होतात. याच्या मागचं कारण काय माहिती आहे का तुम्हाला. सोलापूरमध्ये उद्योग नाही सोलापूरमध्ये रोजगार नाही. तुम्ही सोलापूरमध्ये जनरली जरी फिरायला गेला कधी कधी ट्रॅफिक पण जाम होत नाही सोलापूरमध्ये. किती वेळा गेलाय तुम्ही सोलापूरला. काय माहितीये तुम्हाला सोलापूर विषयी. एकूण महाराष्ट्राच्या महसूलमध्ये एकूण महाराष्ट्राच्या उत्पन्नामध्ये सोलापूरचं किती टक्के योगदान आहे माहितीये का तुम्हाला. सोलापूरचं योगदान आहे 3% फक्त. हा आहे सोलापूरचा प्रगतीचा आलेख. आणि त्या सोलापूरमधल्या तरुणांना तुम्ही रोजगाराविषयी काहीतरी बोलायचं कामधंद्याविषयी काहीतरी बोलायचं तर तुम्ही सांगताय काय तुमचे रोजगार सोडा तुमचे कामधंदे सोडा आणि तुम्ही हे काहीतरी नसते उद्योगधंदे करत बसा. आणि का करत बसा. कारण आमचं जे सरकार आहे ते नाकर्त आहे. आम्ही काही करू शकत नाही त्याच्यामुळे तुम्ही काहीतरी करा. मग तुम्हाला सरकार कशासाठी दिलंय. मी परत एकदा तिथे उपस्थित असणाऱ्या हे सगळे माझे बांधवच आहेत. हिंदू बांधव हे सगळे माझे बांधव आहेत. ह्याच्यामध्ये काहीही कुठल्याही पद्धतीचं दुमत नाही. फक्त त्यांचं डोकं भडकवण्याचं जे काम आहे हे लोक करतात. आणि ह्याच्यापासून तुम्ही परावृत्त व्हा. तुमच्या समस्या काय आहेत सोलापूरच्या समस्या काय आहेत. सोलापूरमध्ये रोजगार नाहीयेत. सोलापूरमधून स्थलांतर मोठ्या प्रमाणामध्ये होतंय. सोलापूरमध्ये बालविवाह मोठ्या प्रमाणामध्ये आहे. या सगळ्या गोष्टी सोलापूरमध्ये असताना आपल्या मूळ समस्या सोडलेल्या आहेत आणि बाकीच्याच काहीतरी गोष्टी ज्या ठिकाणी काहीतरी इक्का दुक्का काहीतरी गोष्टी घडतही असतील मी नाही म्हणत नाही घडतही असतील मात्र त्या कायदेशीर बाबींनी जे आहे ते सॉल्व्ह होत आहेत.
त्याच्याही पलीकडे जाऊन तुम्ही काहीतरी ते गोरक्षणाचं वगैरे या सगळ्या गोष्टी बोलल्या. तुमचे ते गोरक्षण वगैरे जे आहे ते सिलेक्टेड राज्यांमध्ये आहे का? गोवामध्ये भाजपचं सरकार आहे, त्या ठिकाणी का तुम्ही बोलत नाही या सगळ्या गोष्टी? तिथेही जाऊन त्या गोष्टी बोला ना तुम्ही. आज भारतामध्ये ज्या काही एक्सपोर्टच्या कंपन्या आहेत, सगळ्यात मोठ्या एक्सपोर्टच्या कंपन्या या मुस्लिमेतरांच्या आहेत. आणि याच्यावर मोदीजी देखील जे आहेत ते एका इंटरव्ह्यू मध्ये बोललेले होते, ते देखील तुम्ही ऐका. आप कत्ल खानों की बात करते हैं तो एक समुदाय विशेष की रोजी रोटी भी उससे जुड़ी है। दूसरी बात ये कि एनडीए के कार्यकाल में भी मीट एक्सपोर्ट बड़े पैमाने पर हुआ, तो उस समय आपकी सरकार ने क्यों नहीं किया कुछ? मैं देखूंगा उस समय उनके क्या प्रॉब्लम थे, मैं देखूंगा, लेकिन इन दिनों स्थिति गंभीर होती गई. उस समय हो सकता है, शुरू में मेरे पास डिटेल नहीं है, उस समय हो सकता है कि हमारे पास दूध न देने वाले पशुओं की संख्या एक्सेस हुई हो, उस पर से एक विचार बना हो. लेकिन ये आपकी जानकारी सही नहीं है कि कोई एक कम्युनिटी इस बिजनेस में है, ऐसा नहीं है जी. मेरे कई जैन मित्र हैं जो इस व्यापार में है. इसको किसी कम्युनिटी से मत जोड़िए. आता ही गोष्ट तुम्ही नाकारणार आहात का? आणि मग ह्या ज्या काही गोष्टी केल्या जातात, जे नॉन मुस्लिम लोक करतात, त्याचा आलेख कुठे बनवणार आहात तुम्ही? त्याचा रिपोर्ट कार्ड कुठे घेणार आहात तुम्ही? तुम्ही म्हणताय की त्या ठिकाणी ज्या ठिकाणी गोवंश हत्याबंदी कायदा लागू केलेला आहे, त्या कायद्याचं पालन 100% केलंच पाहिजे. याच्याविषयी देखील आमच्या मनामध्ये काही दुमत नाही. मात्र हा कायदा पालन न करण्यामध्ये जे मुस्लिमेतर बांधव आहेत, हिंदू बांधव आहेत, त्या ठिकाणचे स्थानिक, त्यांच्याविषयी तुम्ही काय जे आहे ते ऍक्शन घेतली? कोणी मारले गेले मॉब लिचिंग मध्ये? कोणाला मारहाण केली आपण आजपर्यंत? कोणाच्या विरोधात तक्रार दाखल केली आपण आजपर्यंत? कधीच केली नाही. का केली नाही? कारण तो भांडवलाचा मुद्दा होऊ शकत नाही म्हणून. याच्याचमुळे तुम्ही केले नाही. आणि तुम्ही लोकांना या सगळ्या गोष्टी करून फक्त मूर्खामध्ये काढता. तुम्ही लोकांच्या ज्या मूळ समस्या आहेत त्याच्यावर कधीही बोलू शकत नाही. हा माझा स्पष्टपणे आरोप आहे तुमच्यावर. आणि ह्या आरोपाचं खंडन, हा जर व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचला नितेश राणे यांच्या माध्यमातून आणि या मराठी माणसाची मराठी तुम्हाला कळाली, तर तुम्ही या सगळ्या गोष्टींचं जे आहे ते खंडन आपल्या सभेमधून करा. आणि ज्या गोष्टी तुम्हाला थोड्या वेळापूर्वी मी तुम्हाला उत्तर प्रदेश असेल, मणिपूर असेल, उत्तर प्रदेशमध्ये राम मंदिराला बॉम्बस्फोट करून उडवणार अशी जी काही मेल पाठवणारा जो देवेंद्र तिवारी नावाचा हिंदू होता, त्याच्याविषयी देखील तुम्ही बोलाल अशी मी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. आणि सर्वच बांधवांना जे आहे ते मी आवाहन करतो की हे जे काही लोक तुम्हाला भडकवण्याचा प्रयत्न करतात, यांच्यापासून 4 हात लांब राहा. आपल्या रोजगार, उद्योग, धंद्याकडे जे आहे ते लक्ष द्या. यांच्या अर्ध्या तासाच्या भाषणामुळे आपल्या वर्षानुवर्षाचे जे काही संबंध आहेत एकमेकांसोबत ते खराब करू नका. आपल्या महाराष्ट्राची संस्कृती ही शिव फुले शाहू आंबेडकरांची संस्कृती आहे. आणि ह्या संस्कृतीला तडा कुठल्या तरी हिंदी भाषिकांनी येऊन इथे देण्याची गरज नाहीये. भले इथले काही मराठी भैये त्यांना सामील असतील तरी देखील त्यांना साथ देऊ नये अशी विनंती मी सर्वांना करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय.